आम्ही म्हणालो होतो ना, आभाळाचा कोळसा करणारी वीज, तिला कोण अडवणार? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सप्त नद्यांचं पाणी आणा, काशीलाही निरोप पाठवा, पण आमच्या दादासाहेबांच्या राज्याभिषेकासाठी. अक्कासाहेब. बाळराजे, काय झालं? अनाजी पंतांना अटक झाली. म्हणजे दादासाहेब खूप रागवलेत. रागवणारच ना ते. मग ते आम्हालाही कैद करतील. तुम्हाला कैद? का? आम्ही त्यांच्या जागेवर बसलो म्हणून आमचं मंचकारोहण झालं. नाही, तसं काही नाही. आम्हाला खूप भीती वाटते. दादासाहेब जर आमच्यावर रागवले तर ते आम्हाला सहन नाही होणार. अक्कासाहेब. बाळराजे, शांत व्हा. तुमच्याबद्दल दादासाहेबांच्या मनात खूप खूप माया आहे, ठाऊक आहे ना तुम्हाला? हो, पण अक्कासाहेब. आणि ज्यांच्याविषयी त्यांच्या पोटी माया असते त्यांच्याविषयी राग कधीच ओठी नसतो. अक्कासाहेब, पण आमच्या मातोश्रींबद्दल माया आहे ना दादासाहेबांच्या पोटी? होय अक्कासाहेब, आहे ना माया दादासाहेबांना? माया आहे मातोश्रींबद्दल, पण ती आता कितपत टिकेल हे काही माहित नाही. युवराज, 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 युवराज. युवराज, युवराज, अहो काय करताय हे? बघत होतो ज्वाळा कुठवर भिडते ती. काय म्हणावं युवराज तुम्हाला? आम्ही तुम्हाला तालीमखान्यात बघून आलो, पण नेहमीप्रमाणे तिथेही नाही दिसला. येसू, आज आम्हाला तालीमखान्यातल्या जोर बैठकांची, शस्त्र सरावाची गरज नाही. मनात आणलं तर मनगटाच्या जोरावर एका क्षणात गर्दन उतरवू शकतो आम्ही. आज त्याची गरज नाही. आज गरज आहे ती आतल्या आत जळण्याची, या समईसारखं. समईसारखं जळायचं? जळावं लागेल, जळावं लागेल येसू, तरच उजेड दिसेल. आणि त्या उजेडात आम्हाला रायगड दिसेल. अंधारातला रायगड, ज्या सांदी कोपऱ्यात कारस्थानं शिजली, ज्या तळघराच्या अंधारात कट रचले गेले, ती तळघर दिसतील. कटाचा माग काढता येईल. हो येसू, या सगळ्यांचा बोलवता धनी कोण आहे? कोण आहे ती व्यक्ती ज्यामुळे छत्रपतींच्या मुलाला बेड्या घालायला याची हिंमत झाली या लोकांची? साधारण गोष्ट नाही येसू. कल्पना आहे आम्हाला त्याची. मुळात आबासाहेब पन्हाळगडावर आले तेव्हा सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या. स्वतः हंबीर मामा याला साक्षीदार होते. फिरोजी काका आणि जनार्दन पंत सुद्धा होते. याचा अर्थ तेव्हाच सगळ्या खबरा बाहेर गेल्या असणार. आणि तोपर्यंत कारभाऱ्यांना जे वाटत होतं की आमच्यात आणि आबासाहेबांमध्ये बेबनाव आहे, आम्ही रुसलो आहोत, हे सगळं खोटं आहे हे त्यांना समजलं.
उलट आम्ही एक आहोत हा आमचा गनिमी कावा आहे हे कळल्यावर कारभारी बिथरले. येसू, आम्ही आणि आबासाहेब एक आहोत हे अनेकांना आवडलं नसणार. त्यात आमचं दुर्दैव. आबासाहेब अचानक गेले. मग आता त्यांच्या मुलाला तरी का सोडा असा विचार केला गेला असेल. किंवा आबासाहेबांच्या मागे आम्ही रायगडावर हक्क सांगू या भीतीपोटी आमच्या विरोधात कारस्थान रचून आम्हाला बेड्यात ठोकण्याचा प्रयत्न केला गेला असेल. नेमकं कशामुळे घडलं हे सगळं? अनेक प्रश्न आहेत आणि आम्ही त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो आहोत, पण काही केल्या उत्तर मिळत नाही. म्हणून इथे येऊन बसलो होतो आम्ही. आणि या सगळ्याच्या तळाशी एक प्रश्न आहे, जो ठरवेल आमची दिशा चूक की बरोबर. तो प्रश्न आहे आबासाहेबांच्या इच्छेचा. महाराज, अजूनही खरं वाटत नाही सकपालबाई. अजूनही खरं वाटत नाही. आमच्या तर सगळं डोळ्याआडच घडलं. खबर मिळाली तेव्हा जिंजीत होतो आम्ही. कधी एकदा रायगड गाठतो असं झालं होतं. पायाखालची धरणी दुबंगली हो. सर्वांची तीच गत झाली. आम्ही जिंजीत जायलाच नको होतो. अंबिकाबाईंना दुखत खुपत होतं म्हणून त्यांनी बोलावलं आणि आम्ही तिथे गेलो. तिथं गेल्यावर मातोश्री राहा असा आग्रह धरला त्यांनी. आम्ही राहायला नको होतं. आमचं चुकलं. काय करायचं आता? नजरेस पडली असते. सेवा करता आली असती त्यांची. काही करता नाही आलं. तुम्ही लांब होता म्हणून तुमच्या नजरेत पडले नाही, पण जवळच्यांचं काय? त्यांच्या कुठे नजरेत पडले? न मुलगी, न जावई, न मेहुणा, न पाहुणा. शंभू बाळे नाही आले. कळलंच नाही हो. कळलं नाही का कळवलं नाही? नाही कळवलं. महाराज शेवटचा श्वास घेताना शंभू बाळ म्हणून जप करत होते हो. पण बाप लेकाची भेट काही झाली नाही. या हिरोजीराव या. एक एक काम वाढवून ठेवलंय तुम्ही. मुजरा युवराज. युवराज, कशा पाय कोठडीतनं बाहेर काढलं. आताच राहू द्यायचं होतं. आता सहन नाही होत. सहन तर आम्हाला सुद्धा होत नाही, पण प्रारब्ध. युवराज, हिरोजी काका, जे काही घडलं त्याचे तुम्ही साक्षीदार आहात. तुम्ही आमच्यापासून कितीही गोष्टी लपवल्या तरी आता सगळ्या गोष्टी उजेडात आल्या, बरोबर? जी. आता आम्ही या कटकारस्थानाच्या बाबत महत्वाचे निर्णय घेणार आहोत. म्हणजे युवराज, समजले? आम्हाला तुमच्याकडून एकाच प्रश्नाचं उत्तर हवंय, जे उत्तर अनेकांचं भवितव्य ठरवणार आहे. आमचं सुद्धा. द्याल खरं खरं उत्तर.
अहो, देत्याल की नाही कसं म्हणणार तुम्ही विचारा. हिरोजी काका, आमचे आबासाहेब गेले त्यावेळी तुम्ही रायगडावर होतात. होतो. हिरोजी काका, आमच्या आबासाहेबांनी शेवटी कोणाचं नाव घेतलं सांगा. हिरोजी फर्जंद, आमच्या आबासाहेबांनी शेवटी कोणाचं नाव घेतलं? अंबुबायांना बोलावून आम्ही उभं केलेलं हे रयतेचं राज्य अंबुराजे लागते आम्हाला. खात्री बाळराजे राजाराम राजांचं नाव घेतलं होतं. हंबीर मामा, कैद्यांना घेऊन उद्या सदरेवर या फैसला करण्यासाठी. सुडणीसांकडून अशी गफलत झालीच कशी? एवढे हुशार मुरब्बी. माफी असावी राजमातोश्री, परंतु सरनोबत आयत्या वेळेस फिरले म्हणून सुडणीसांचा निरुपाय झाला. काय सरनोबत? आमचे दादासाहेब फिरले? जी राजमातोश्री. सख्खा भाऊ जिथे शब्द देऊन मागे फिरतो तिथं अपेक्षा तरी कोणाकडून ठेवायची? राजमातोश्री, आपण धीर सोडू नये, हिम्मत हारू नये. 5,000ची फौज, एवढी मातब्बर असा मी आणि कैद. अहो, पण पंतांना जरी कैद झाली असली तरी शंभूराजे अजून गडावर पोचलेले नाहीत, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. शिवाय सरनोबत जरी फिरले तरी सगळे सरदार फिरले असं तर होत नाही. म्हणजे अहो, शंभूराजेंना विरोध करणारे चिक्कारे. त्यांना ना शेंडा ना बुडखा, ते आमच्या काय उपयोगाचे? आम्हाला आता खरंच काळजी वाटू लागली. ऐका राजमातोश्री, दुसरी गोष्ट, अनाजी पंत आणि मोरो पंत तोंड तर उघडलं नाही ना? अहो राजमातोश्री, एवढे कसलेले मुरब्बी आहेत ते, एवढ्या साध्या गोष्टीला थोडेच गांगरून जातील. म्हणजे शंभूराजेंना आमचं नाव? या प्रकरणात तुमचं नाव कुणीही घेणार नाही. तुम्ही निर्धास्त राहा. तरीही याबद्दल अनाजी पंतांना सावध करा. राजमातोश्री, अहो विश्वास ठेवा आमच्यावर. तुम्ही खरं तर उगाच घाबरलात आणि सरनोबत आयत्या वेळेस फिरले म्हणून. नाहीतर येणाऱ्या सगळ्या खबरा आम्हाला कळवत चला आणि माल सावंतांना सज्ज राहायला सांगा. जी राजमातोश्री. चला रे, कैद्यांना बाहेर घ्या. कशाला बाहेर घ्या? कुठे घेऊन निघाला आहात? कुठं म्हणजे? सदरेवर आता तुमचा फैसला होणार आहे. सरनोबत हंबीरराव, ती तलवार घ्या आणि फिरवा आमच्या मानेवरून, पण त्या पठाण फितुराकडे घेऊन जाऊ नका. कोण पठाण फितूर? शंभूराजे. तुमचं शेपूट नळीत घातलं तरी सरळ होत नाही. वाकड ते वाकडच. काय वाकड? आम्हाला त्यांचं तोंडही बघायचं नाही. बस. हो हो हो, नका हात गाईवर येऊ. शंभूराज आहेत म्हणून तुम्ही अजून शाबूत आहेत. माझ्याकडे जर फैसला असताना तर माग सरून गर्दना चाटल्या असत्या तुमच्या या आरामखोरी पायी. कोण हरामखोर? आम्ही का तुम्ही? म्या कसा? राजगादीचा आदेश कोणी डावलला? तुम्ही का आम्ही? राजगादी? कंची राजगादी? तुमच्या मनात तयार झालेली, गडाचा दरवाजा बंद करून? आम्हासनी कळवलं तरी का? कंचा राजा, कंची गादी का अदुगरच आपलं आदेशाचं घोडं नाचवताय? तुम्हीच, तुम्ही जरा गप्प बसता का आता? मला का म्हणून गप करताय? मोरोपंत, तुम्ही आमच्या बरोबर आहात.
हे विसरू नका. विसरलो नाही, पण मग दादांना का गप्प करताय? त्यांचं काय चुकलं? ए बाबानू, काय चुकलं काय बरोबर त्याच फैसला होणार आहे आता. हा, चला आता गपगुमान चला. गपगुमान म्हणजे मोगलाई सुरू ही झाली. कदाचित. पंत, मी म्हणतो होऊन होऊन काय होईल? जीव घेतील, घेऊ द्या. असं कसं गळा कापला आणि खोकला गेला असं म्हणून चालेल का? नीट काढा, मात्रा, कल्प, औषधं द्यावी लागतील आणि त्यातनं बी फरक नाही पडला तर पुढची औषधं. युवराजनी द्या लवकर, घाई आहे. जी. पेशवे सुरनीसांना तुम्ही सदरेवर बोलवलंय ना? पेशवे सुरनीस ठाऊक नाही, कैद्यांना बोलावलंय आम्ही. आज फैसला आहे. रागाच्या भरात आपण रागवू नये आम्ही. आम्ही काय संत महात्मे वाटलो की काय? पाठीत खंजीर खुपसला तरी त्याचं कौतुक करायला. उलट आम्ही तर ऐकलंय आजकाल संत महात्मे सुद्धा नाठाळांच्या माथी काठी हाणतात. आम्ही तर अष्टोप्रहर शस्त्र हातात धरणार आहे. युवराज, मागे व्हा. युवराज ऐकावं आमचं. युवराजनी मागे व्हा. आबासाहेबांनी पारखलेली निरखलेली माणसं आहेत. टोकाचा विचार करू नये. टोकाचा आणि टकमक टोकाचा दोन्ही विचार सुरू आहेत आमच्या मनात. यावेळी दयामाया नाही. पेशवे आणि सोडणीसांचा विचार व्हावा. ते जाणते आहेत. जाणत्यांनी जाणत्यासारखं वागलं तर ते शोभून दिसतं. तेच नेणत्यासारखे वागू लागले तर आम्ही काय करावं? त्यांनी जो अपराध केलाय त्याला क्षमा नाही. स्वराज्यासाठी खस्ता खाल्ल्यात त्यांनी, म्हणून काय गुन्हे करण्याची मुभा नाही त्यांना. आणि निवाडे तर आमच्या विरोधातही चालले, एकदा नाही दोनदा. युवराज असूनही आम्ही अवाक्षर काढलं नव्हतं. त्यामुळे आताही कोणी अवाक्षर काढू नये. हिम्मत असेल तर परिणाम ऐकावेत. पंत, चला, घाबरू नका, निर्धास्त चला. शंभूराजांचा नूर आज वेगळाच आहे. ऐकलं का? रागावल्यात. हिरोजीराव, वांझोटा राग काही करत नाही. म्हणजे वांझोटा राग म्हणजे काय? ते तिथे गेल्यानंतर कळेल. जरा कळ काढा. चला चला, पाय उचला. तुम्ही काय गुडघ्याला बाशिंग बांधून आलात की काय? नाही, लग्न सोहळा दिसतोय मला. चला. लक्षात ठेवा सरनोबत हंबीरराव, जे होतंय हे चांगलं नाही. अशी धिंड काढून तुम्हाला गमजा वाटत असतील, पण याच्या पुढचे परिणाम चांगले नसतील. सुरनीस, असं का? असं महाराजांनी कधी विचारलं नाही. पण आता काढण्या काय, कोठडी काय, फैसला काय? ए बाबानू, जरा गप राहा आणि चला. तिकडं सदरेवरती युवराज आला असत्याल. चला. अरे चला तुमच्यात. काय करणार आमचा न्याय? करा म्हणावं, न्याय करा. चाल.